दक्षिण सोलापूरचे लोकनेते माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते यांच्या जयंतीनिमित्त राजूर येथे अभिवादन। राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आनंदराव देवकते यांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास केला आहे। त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणावरही विशेष भर दिला होता। समाजातील अनेक घटकांना त्यांनी विकासाच्या प्रवाहात आणले होते। अनेक युवकांना राजकारणात आणून त्यांना मोठी पदे मिळवून दिली होती। जनतेच्या प्रश्नासाठी ते नेहमीच लढत राहिले, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले। राजूर या देवकते यांच्या जन्मगावी त्यांच्या 92व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी दिलीप माने बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माजी सभापती भीमाशंकर जमादार, अशोक देवकते, कस्तुरबाई शेळके, जगदेवी देवकते, सुभाष देवकते, सतीश देवकते, राहुल देवकते, अरुण देवकते, आप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, राधाकृष्ण पाटील, विजयकुमार मुलगे, पंडित बळगुंडे, आमसित बळगुंडे, भारत बनसोडे, शिवपुत्र खांडेकर, हनुमंतराव बिराजदार, बाळासाहेब शेळके, कृष्णप्पा बिराजदार, रामचंद्र बिराजदार, शिवानंद येळगोंडे, लक्ष्मण कोळी, मल्लिकार्जुन बुळगुंडे, दादा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते। माने पुढे बोलताना असे म्हणाले की देवकते यांनी आठमाही पाणी वाटप धोरण त्यांच्यामुळेच अंमलात आले। त्यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले। त्यांच्या राजकीय विचारधारेनुसार आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही माजी आमदार दिलीप माने यांनी दिली। यावेळी माजी सभापती जमादार म्हणाले, आनंदराव देवकते यांनी तालुक्याच्या विकासासाठी शेवटपर्यंत झटत राहिले। तरुण वर्गातील लोकांना राजकारणात आणून त्यांना प्रतिष्ठा आणि पद मिळवून दिले। काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वजण मिळून काम करणे गरजेचे आहे, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार दिलीप माने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। सदर प्रसंगी दिलीप माने यांच्या हस्ते आनंदराव देवकते प्रतिष्ठानकडून आदर्श शिक्षिका म्हणून विजयालक्ष्मी पाटील, आदर्श आशा सेविका म्हणून सुवर्णा ठावरे, तर आदर्श बचत गट अध्यक्षा म्हणून शोभा देवकते यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक तुकाराम मळेवाडी यांनी केले, सूत्रसंचालन मल्लिकार्जुन बिराजदार यांनी केले, तर आभार माजी सभापती अशोक देवकते यांनी मानले। दरम्यान परमपूज्य महंते स्वामी यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून देवकते परिवारास शुभाशीर्वाद दिले। या प्रसंगी भीमाशंकर जमादार, आप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, हनुमंत बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, बाळासाहेब शेळके, सिद्धाराम ढंगापुरे, आमसिद्ध बुळगुंडे, भारत बनसोडे, पंडित बुळगुंडे, राम बिराजदार, शिवपुत्र खांडेकर, शिवानंद येळगोंडे, शिवानंद पाटील, विजयकुमार मुलगे, राहुल देवकते, सतीश देवकते, सुभाष देवकते, अरुण देवकते, प्रकाश कोकरे, विठोबा वठारे, अशोक कस्तुरे आदी उपस्थित होते। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।